शुभदा गांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आजची रेसिपी बघा, मस्त असं सांबार आणि वडे बघणार आहोत आपण। सांबारमध्ये वडे डिप करून हे खायचे असतात, खूपच मस्त लागतात। तुम्ही हे रात्रीच्या जेवणाला किंवा सकाळच्या नाश्त्याला पण हे एकदम भारी आहे रेसिपी। आणि वडे हे एवढे खुसखुशीत होतात ना, एवढे हलके होतात, खूपच मस्त होतात हे बघा। आणि आज आपण ह्याच्यामध्ये नाही इनो, सोडा, बेकिंग पावडर काहीच टाकायची गरज नाही आहे। तर काही ट्रिक दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये, मी तुम्हाला सांगितलेले आहे टिप्स, त्या नक्की फॉलो करा। वडे आणि सांबार खूपच मस्त होतं। आणि हे आता दिसतं तेवढं ना, तेवढं एकदम यम्मी लागतं, एवढं भारी लागतं। घरातले सगळे तुमचे कौतुक करतील, खूप छान लागतं हे। तर आता हे मी मस्तपैकी सांबार वड्यांचा बेत केलेला आहे। तर चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। आणि रेसिपी थोडी तरी आवडली तर प्लीज लाईक करा। रेसिपी करून बघा, केल्याशिवाय काही कळत नाही, आपल्याला समजत नाही, म्हणून रेसिपी नक्की तुम्ही करून बघा कधी केली नसेल तर। आणि चला पटकन व्हिडिओ कंटिन्यू करूया आपण। तर इथे बघा, मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटीभर उडदाची डाळ घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे आपण मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 2 चमचे आपण बघा तांदूळ घेतलेले आहे। ह्याच्याने तांदूळ टाकल्याने वडे खूप हलके होतात, कडक होत नाहीत। आणि उडदाच्या डाळीबरोबर टाकली ना की त्याची चव अप्रतिम होते वड्यांची, म्हणून ती टाकावी। जर तुम्ही मेंदू वडे करणार असाल तरी पण हे गरजेचं आहे, तुम्ही नेहमी टाका ती। तर आता बघा, आपण 3-4 पाण्याने चांगलं धुवून घेते उडदाची डाळ। उडदाची डाळ बघा धुवून घेतलेली आहे स्वच्छ। त्याच्यामध्ये आपण भरपूर पाणी टाकून ते असं कमीत कमी 3 तास ठेवायचं आहे। आणि ते तुम्हाला सकाळी करायचं असेल तर तुम्ही रात्री ही प्रोसेस करा, सकाळच्या नाश्त्याला वडे करायचे असतील तर रात्री भिजत टाकली तरी पण चालेल। आता बघा, हे मी 3 ते 4 तास भिजत ठेवते आहे। डाळ भिजत ठेवली आहे तोपर्यंत बघा सांबारची तयारी करून घेऊया। सांबारसाठी बघा, मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडीशी चण्याची डाळ टाकलेली आहे। आणि आता ह्याला पण स्वच्छ धुवून आपण कुकरला लावून घेऊया आणि ह्याच्या 5 ते 6 शिट्या करायच्या आहेत। डाळ चांगली पूर्ण गाळली गेली पाहिजे। आणि आता ह्याच्यामध्ये बघा, मी पाव चमचा हिंग टाकते, कारण तुरीची डाळ पचायला जड असते। आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी चण्याची डाळ घेतलेली आहे। सांबार किंवा रसम करत असं आपण तेव्हा चण्याची डाळ टाकणं गरजेचं आहे, खूप सुंदर होते। आणि आता ह्याच्यामध्ये बघा, मी 2 टोमॅटो टाकलेले आहेत। तर आता बघा, मी कुकर लावून घेतलेला आहे, त्याचे 5 ते 6 शिट्या करून घेते। तोपर्यंत इथे बघा, मी थोडंसं गूळ घेतलेलं आहे आणि चिंच घेतलेली आहे। त्याचं आपल्याला आगळ करायचं आहे, चिंच आणि गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे। तर त्याच्यामध्ये पण बघा पाणी टाकून ठेवलेलं आहे मी। आणि आत्ता ह्याचं आपण थोडंसं वाटण करून घेऊया। तर इथे बघा, मी 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि 5-6 बघा काळी मिरी घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। तर आता हे सर्व आपण कच्चं घेतलेलं आहे, कच्चं आपल्याला वाटून घ्यायचं आहे, चांगलं वाटण। तुम्ही सांबार किंवा रसम करणार असाल ना तर हे ओलं वाटण आहे ना, ते आवर्जून टाका, सांबार किंवा रसम खूपच छान होतं। आता हे मी थोडंसं आजचं सांबार आणि रसमच्या टाईपमध्ये केलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये बघा, मी आता 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। आता हे आपण चांगलं वाटण करून घेऊया। वाटण बघा करून झालेलं आहे, पेस्ट मस्त झालेली आहे आणि त्याचा आत्ता सुगंध खूप छान येतो आहे। डाळ पण आपली भिजलेली आहे बघा, आपलं वाटण पण छान वाटून झालेलं आहे, डाळ पण मस्त भिजलेली आहे। 4 ते 4.5 तास मी हिला ठेवली होती डाळीला बघा। आता डाळीतलं पण सर्व पाणी काढून टाकलेलं आहे। आणि डाळ ही वाटताना नेहमी
पाणी न टाकून वाटायचं आहे. सर्व भिजून टाकलेलं आपण पाणी असतं ना ते सर्व काढून टाकायचं आणि मग डाळ नुसती घेऊन अशी सुकी वाटायची आहे. थोडं थोडं 2 बॅचमध्ये आपण वाटून घेऊया. थांबून थांबून फिरवायचं मिक्सरला हे असं प्लस मोडवर. डाळ व्यवस्थित चांगली बारीक होते. तर बघा डाळ एक बॅच आपण वाटून घेतलेली आहे. व्यवस्थित अशी बारीक झालेली आहे. ही बघा पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे. तर आता ही डाळ आपण काढून घेऊया. पाणी न टाकता डाळ वाटली ना की वडे खूप छान होतात, एकदम हलके होतात आणि ते जास्त तेल पण खेचत नाही. तर तुम्ही पाणी टाकून डाळ वाटली ना तर पीठ पण आपलं हे पातळ होतं आणि प्लस मग ते तेलामध्ये सोडलं ना की तेल पण जास्त खेचलं जातं. म्हणून उडदाची डाळ ही नेहमी पाणी न टाकता वाटायची. तर आता बघा तुमच्याशी बोलता बोलता मी हे सेकंड बॅच पण आपण वाटून घेतलेलं आहे. डाळ एकदम व्यवस्थित वाटून झालेली आहे. तर आता मी हे सर्व मिक्सरमधून व्यवस्थित सर्व काढून घेते. डाळ बघा सर्व काढून घेतलेली आहे, पीठ वाटून घेतलेलं ते. आता ह्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं बघा घेतलेली आहे, कापून घेतलेली आहे, ती ह्याच्यामध्ये घेते. 3 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून, त्या पण टाकते. आणि आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ओलं खोबऱ्याचे तुकडे पण असे बारीक बारीक करून टाकू शकता. जेव्हा ते आपण तळतो ना तेव्हा खाताना दाताखाली खूप ते क्रंची खूप छान लागतं. पण आता माझ्याकडे ओलं खोबरं अवेलेबल नाही आहे म्हणून मी ते ह्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे. आणि आता बघा जेवढं हे आपण हाताने फेटून घेऊ ना तेवढे वडे एकदम हलके होतात. म्हणजे तुम्ही तर अशी ही प्रोसेस केली ना तर ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर, सोडा किंवा इनो टाकायची गरज लागत नाही. आता हे बघा मी अशीच घोटून घेते, छान अशी घाटून घेते. हे कमीत कमी 5 ते 6 मिनटं तरी असं घाटायचं आहे त्याला डाळीला. आपल्या हाताला समजून येतं की आपण जेवढं असं ते घाटतो ना, डाळ छान असं मिक्स करतो ना तेव्हा ते आपल्या हाताला असं जाणून येतं की ते असं हलकी झालेली आहे डाळ. ही प्रोसेस खूप गरजेची आहे, ह्याच्यानेच वडे खूप छान होतात. पीठ बघा घाटून झालेलं आहे. मला हे करायला 5 ते 6 मिनटं लागलेली आहे. आणि आता पीठ हलकं झालं आहे ते कसं ओळखायचं तर हे बघा पाण्याचा ग्लास घेतला आहे, त्याच्यामध्ये बघा मी गोळा टाकला आहे. तो गोळा पूर्ण असा वर आलेला आहे, तरंगतो आहे. तर ह्याचा अर्थ आहे की आपलं पीठ मस्तपैकी तयार झालेलं आहे हे समजावं. तर आता पीठ पण मस्त तयार झालेलं आहे. मी पीठ हे बाजूला ठेवते. आपण सांबार करून घेऊया. सांबार करण्यासाठी बघा डाळ आपण जी कुकरला लावलेली आहे ती घेतलेली आहे. टमॅटो आणि डाळ बघा मस्त शिजलेली आहे. आता हे छान आपण मॅश करून घेऊया. चण्याची डाळ असल्यामुळे ती थोडी थोडी अखंड राहते, ती पूर्ण मॅश होणार नाही. डाळ बघा मॅश करून झालेली आहे. आता इथे बघा मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घेणार आहोत आणि अर्धा चमचा बघा राई घेते आहे मी. राई आणि जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं ॲड करूया. आणि बघा मी ह्याच्यामध्ये 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, बेडकी मिरच्या, त्या ह्याच्यामध्ये ॲड करते. फोडणी चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये आता आपण जे तयार वाटण केलेलं आहे ते घ्यायचं आहे. तुम्ही कधी सांबार करणार असाल ना तर हे असं वाटण करून बघा, खूपच छान होतं सांबार. वाटण आणि फोडणी चांगली परतून घ्यायचं आहे. वाटण चांगलं परतायचं आहे कारण आपण सगळं त्यामध्ये जिन्नस कच्चे घेतले होते, ते छान असे त्याला भाजले जातील वाटण छान असं, म्हणून ते छान असं परतून घ्यायचं आहे. आता बघा त्याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेतलं होतं ते ॲड करते.
आणि आता परत एकदा वाटण चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्याचा मस्त असा घमघमाट सुटलेला आहे वाटणाचा. वाटण बघा चांगलं परतून घेतलेलं आहे, चांगलं पूर्ण असं सुक्क झालेलं आहे. बघा किती छान असं वाटण तयार झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करतो आहे. हिंग घेतला आहे बघा अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरचा मसाला घेतलेला आहे आणि 1.5 चमचा बघा मी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. 1 चमचा धने पावडर ॲड करते आणि आता ह्याच्यामध्ये 1.5 चमचा सांबार मसाला ॲड करते. चांगलं हे एकजीव करून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते, कारण आपले मसाले जळू नये म्हणून. पाणी ॲड केलं आहे बघा मी थोडंसं. रंग किती सुंदर आलेला आहे बघा. चांगलं परतून घ्यायचं. आता याला मी 2 सेकंदासाठी झाकण लावून ठेवते, कारण आपले ते मसाले पण आपण याच्यामध्ये आता ॲड केलेले आहेत. ते पण छान मस्त त्याच्यामध्ये मसाले पण चांगले त्याच्यामध्ये भाजले जाते. हे जो सांबारचं वाटण खूपच छान तयार होतं हे मसाला. तर तुम्ही नक्की आवर्जून करून बघा. आता 2 सेकंद झालेले आहे, तर मी आता हे झाकण काढून घेते. 2 सेकंद झालेले आहेत, झाकण बघा काढून घेते. वाटण एकदम मस्त आपलं तयार झालेलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये आपण जी डाळ घाटून घेतलेली आहे ना, ती ह्याच्यामध्ये ॲड करूया. मस्त सांबार रस्समचा मस्त असा सुगंध येतो आहे. तुम्ही याला जास्त पाणी टाकलं की हे रस्सम तयार होईल आणि थोडंसं घट्ट तर केलं तर हे सांबार तयार होईल. हे बघा व्यवस्थित परतून घ्यायचं. रंग आपल्याला पाहिजे तसा आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते. पाणी जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. तुम्हाला किती घट्टसर पाहिजे, किती पातळ पाहिजे, त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता. आता मी ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करते. पाणी बघा ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता मी जो आपण चिंचेचा आणि गुळाचं पाणी करून ठेवलं होतं ते ह्याच्यामध्ये बघा मी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकते ह्याच्यामध्ये. चांगलं परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आता ह्याला चांगली आपण एक कडकडून उकळी आणायची आहे. छान अशी उकळ बघा किती मस्त आलेली आहे. अजून तिला 2-3 मिनिटं आपण चांगलं असं उकळून घेऊया. मस्त तयार झालेला आहे. छान असं सुगंध येतोय त्याचा. आणि एका साईडला बघा मी तेल पण गरम करत ठेवलं आहे. ह्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर भुरभुरूया. मस्त आपला रस्सम सांबार तयार झालेला आहे. ह्याला आता मी सांबारच बोलते, तुम्ही काही बोलू शकता, रस्सम किंवा सांबार. माझ्या लेकीला याच्यामध्ये भोपळा वगैरे आवडत नाही सांबारमध्ये, म्हणून मी चण्याची डाळ अशी ॲड करून सांबार मस्तपैकी करते. तर आता मस्त आपला सांबार तयार झालेला आहे. झाकण लावून ते असंच बाजूला ठेवलेलं आहे. तेल ठेवलेलं आहे एका साईडला. तेल पण बघा चांगलं गरम झालेलं आहे. पाण्याचा हात घ्यायचा, नंतर पाण्याच्या हाताने पीठ घ्यायचं आणि बघा ज्याप्रमाणे दाखवते आहे तसं सोडायचं. मी आता इथे तेल कमी घेतलेलं आहे. तुम्ही तेल असं भरपूर घ्या,
कारण मग ते बघा पीठ वड्याचं ते वरती येतं ना, ते तसं येणार नाही आणि वडे एकदम मस्त होतात। बघा किती एवढे हलकं झालेलं आहे पीठ, ते स्वतःहूनच वडे असे तरंगतात आहे। हे बघा मी तेल कमी घेतल्यामुळे ते पीठ असं थोडं बाहेर आलेलं आहे, पण वडे हे खूपच छान होतात, तुम्ही नक्की करून बघा। आणि वडे तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच ते हलवायचे नाही, अगदी त्याला सेट होऊन द्यायचं 3-4 सेकंद, नंतरला त्याला चमच्याने हलवून घ्यायचं। आणि एकदा पलटी केल्यानंतर मग 2-3 सेकंदांनी परत एकदा पलटी करायचा, त्याला रंग एकसारखा येतो। आणि आता वडे तळताना पण तुम्हाला कसे कलरचे पाहिजे, जास्त डार्क, लाईट, गोल्डन कलर, त्याप्रमाणे तुम्ही हे वडे तळून घ्या। रंग बघा किती सुंदर आलेला आहे वड्यांना, मस्त गोल्डन कलर। अजून 2-3 सेकंद ठेवा, थोडासा अजून कलर त्याला डार्क करूया। रंग बघा मस्त आलेला आहे वड्यांना। आता वडे हे काढून घेते, सुंदरच रंग आलेला आहे। एवढाच रंग ठेवा, जास्त डार्क पण करू नका, नाहीतर मग ते वडे असे कडक होतील। तर आता हे मी वडे काढून घेते। वडे बघा काढून घेते एका भांड्यामध्ये, तेल चांगलं नितळून घ्यायचं। आणि हे वडे बघा अजिबात तेलकट होत नाही। जर तुम्ही डाळ वाटताना पाणी ॲड केलं, पीठ पातळ झालं ना, तर मग ते तेल जास्त वडे खेचतात। बघा आता असंच मी सेकंड बॅच पण तेलामध्ये सोडून घेते। वडे बघा तेलामध्ये सोडलेले आहेत। आता जसे पहिलं दाखवलेलं आहे तुम्हाला वडे तळून, तसेच मी आता हे पण तळून घेते। वडे बघा मस्तपैकी असे तयार झालेले आहेत, बघा किती छान दिसत आहेत ना, कलर किती सुंदर आलेला आहे बघा रंग, आणि तेवढेच ते खुसखुशीत झालेले आहेत हे बघा। आणि आतून एकदम पोकळ हलके झालेले आहेत वडे, जे जेवढं आपण पीठ छान असं वड्यांचं बॅटर छान असं घाटून घेऊ ना, तेवढं ते वडे एकदम हलके होतात आणि एकदम असे खुसखुशीत होतात, कडक होत नाहीत वडे। सांबार पण बघा मस्त गरमागरम एका बाउलमध्ये घेतलेला आहे, छान असा त्याच्यामध्ये आता वडे डिप करतोय आणि वरून मस्त अशी कोथिंबीर भुरभुरते, आहा मस्त असे सांबार वडा तयार झालेला आहे। आता मी हे छोटे छोटे वडे केलेले आहेत, तुम्ही मेंदू वडेसारखे पण करू शकता। बघा वडे किती मस्त खुसखुशीत झालेले आहेत आणि आतमध्ये जाळी खूपच मस्त आलेली आहे, एकदम हलके आणि पोकळ झालेले आहेत वडे। आणि ते दिसायला किती सुंदर दिसतं आहे बघा, तेवढं ते खायला पण अप्रतिम त्याची चव झालेली आहे, होते त्याची चव। तर तुम्ही सकाळच्या नाश्त्याला, रात्रीच्या जेवणाला, कधी पाहुणे घरी येणार असेल तर ही पूर्वतयारी करून ठेवा, वडे करायला काहीच वेळ नाही लागत, लगेचच होतात। तयारी करून ठेवली की रेसिपी मस्त झटपट तयार होईल। करून बघा रेसिपी, आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं रेसिपी बघितल्यानंतर लाईक करा व्हिडिओला। थँक्यू।